तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकतोय आणि या माध्यमातून तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेणे यासाठी एक छोटीशी मदत म्हणून मी ही एक सिरीज सुरू करतोय की ज्यामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये ज्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट्स आहेत ते मी एकत्र केलेत, ते मी वाचून दाखवतोय आणि हे तुम्हाला फक्त नेहमी ऐकायचे आहेत. हे जर तुम्ही परत परत ऐकलेत तर काही दिवसांमध्ये तुमच्या त्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट सर्व पाठ होऊन जातील. म्हणजे तुमच्या पाठांतरामध्ये मला काहीतरी भाग घेतल्याचा आनंद मिळवता येईल आणि तुमचे पाठांतर होण्यासाठी ही माझी छोटीशी मदत तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल असा मला विश्वास आहे. म्हणून तुमचं काम असेल की ही जी सिरीज आहे की ज्याच्यामध्ये मी डेफिनेशन आणि लॉ एकत्र करतोय प्रत्येक चॅप्टरचे, ती सिरीज नेहमी पाहत राहा. जेव्हा तुम्हाला बोर झालं असेल अभ्यास करताना तेव्हा मोबाईलमध्ये आपला हा व्हिडिओ लावून टाकायचा, एक डेफिनेशन ऐकत बसायची. असं नेहमी जर तुम्ही ऐकसाल तर कालांतराने तुमच्या सगळ्या डेफिनेशन पाठ होतील आणि डेफिनेशन स्टेटमेंट जर पाठ असतील तर ते तुम्ही जशीच्या तशी पेपरमध्ये लिहिसाल, तुमचा मार्क कटणार नाही. कारण की डेफिनेशन जर तुम्ही चुकीची लिहिली किंवा स्टेटमेंट जर तुम्ही मनाचे वाक्य तयार करून लिहिलं तर तुमचे मार्क जातात, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून योग्य पाठांतर झालंच पाहिजे, परफेक्ट तुमचं असलंच पाहिजे. यासाठी काही गोष्टी पाठच कराव्या लागतात आणि म्हणून मग ते पाठांतर होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. ओके. Definitions and laws of chapter number 12, that is electromagnetic induction. First law, that is Faraday's first law of electromagnetic induction. It is also called as qualitative law. What is statement? Whenever there is change in magnetic flux in a closed circuit, an EMF induced is produced in the circuit. पुन्हा एकदा लक्ष द्या. Whenever there is change in magnetic flux in a closed circuit, an EMF is induced in the circuit. Faraday's second law, also known as quantitative law, the statement is the magnitude of induced EMF produced in a circuit is directly proportional to the rate of change of magnetic flux linked with the circuit. पुन्हा एकदा लक्ष द्या. Faraday's second law of electromagnetic induction. The magnitude of induced EMF produced in a circuit is directly proportional to rate of change of magnetic flux linked with the circuit. बघा, फर्स्ट लॉ सांगतोय कशामुळे EMF इंड्यूस होईल आणि सेकंड लॉ सांगतोय किती EMF इंड्यूस होईल. हे दोन आहेत फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, दोनच आहेत. तिसरा आहे तो लेन्झ लॉ आहे, तो फॅरेडेज लॉ मध्ये येत नाही, तो सेपरेट आहे. ती थर्ड लॉ इज लेन्झ लॉ. द स्टेटमेंट इज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट और इंड्यूस EMF इज सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय इंड्यूस करंट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इंड्युसेस द करंट. पुन्हा लक्ष ठेवा. द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इज सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय द इंड्यूस करंट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इंड्युसेस द करंट. ज्या करंटमुळे किंवा ज्या चेंज इन फ्लक्समुळे EMF इंड्यूस झाला तर तो तयार झालेला EMF हा ची डायरेक्शन अशी असेल की जी त्या ठिकाणी अपोज करेल त्या चेंजला. बघा आता पॉईंट पुन्हा लक्ष ठेवा. लेन्झ लॉ कन्फर्म्स कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लेन्झ लॉ हा कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीला कन्फर्म करतो किंवा प्रूव्ह करतो. और लेन्झ लॉ इज नेसेसरी कॉन्सिक्वेन्स ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, तीनही लॉ महत्त्वाचे आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मधले, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. नाउ नेक्स्ट डेफिनेशन इज ईडी करंट. The circulating current induced in a metal block
when it is placed or move in a changing magnetic field is called eddy current or Foucault's current. म्हणजेच चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण एखादा मेटलचा ब्लॉक ठेवला तर त्याच्यामध्ये सर्क्युलेटिंग करंट तयार होतो, म्हणजे ईडी करंट तयार होतो. जो सर्क्युलेटिंग करंट तयार होतो त्याला ईडी करंट असं म्हणतात. किंवा मेटलचा ब्लॉक फिक्स आहे आणि त्याच्यावरची मॅग्नेटिक फील्ड जर आपण व्हॅरी केली किंवा चेंज केली तरी सुद्धा हा ईडी करंट इथे तयार होईल. ओके. नेक्स्ट डेफिनेशन इज सेल्फ इंडक्टन्स. द फिनॉमिना ऑफ प्रोडक्शन ऑफ एन इंड्यूस EMF इन अ कॉइल ड्यू टू change in current in the same coil is called self-inductance. The phenomena of production of an induced EMF in a coil due to change in current in the same coil is called self-inductance. Now what is mutual inductance? The phenomena of production of an induced EMF in one coil due to change in current in the neighboring coil is called mutual inductance. Next definition is coefficient of self-inductance. The EMF induced in the same coil per unit rate of change of current in the same coil is called coefficient of self-inductance. Formula आहे L is called the coefficient of self-inductance is equal to EMF induced in the coil means EA upon DI by DT म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द सेम कॉइल A. ओके. कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्सचं पण याच प्रकारे आपल्याला डेफिनेशन तयार करता येते. द EMF इंड्यूस इन द सेकंडरी कॉइल पर युनिट रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द प्रायमरी कॉइल इज कॉल्ड कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स आपण दाखवतो कॅपिटल एम या सिम्बॉलनी. सो M इज इक्वल टू EB अपॉन DI by DT ऑफ A. म्हणजे EMF induced in the coil B upon rate of change of current in coil A. Okay. Definition of self-inductance equal to 1 Henry. Self-inductance of a coil is 1 Henry if an EMF of 1 volt is induced in the same coil when the current passing through the same coil changes at the rate of 1 ampere per second. Next definition is mutual inductance 1 Henry. Mutual inductance of the two coil is 1 Henry if an EMF of 1 volt is induced in the coil when current passing through another coil changes at the rate of 1 ampere per second. Next definition is coefficient of coupling. It is the number. Coefficient of coupling is a number which represents the portion of flux reaching the second coil which is in vicinity of first coil. ओके. टोटल फ्लक्स पैकी किती फ्लक्स दुसऱ्या कॉइलला मिळतोय त्याला म्हणायचं आहे कोइफिशियंट ऑफ कपलिंग. अँड इफ दिस कोइफिशियंट ऑफ कपलिंग इज लेस दॅन 0.5 then two coils are loosely coupled. If this coefficient of coupling is greater than 0.5 then the two coils are tightly coupled. And if K is equal to 1 means coefficient of coupling is equal to 1 then the two coils are perfectly coupled. आता लक्ष द्या. K less than 0.5. आता 1 आणि 0.5 च्या फॉर्ममध्ये बोला म्हणजे 50% पेक्षा कमी फ्लक्स जर दुसऱ्या कॉइलला मिळाला तर ते कपलिंग कसं असतं लूज. जर 50% पेक्षा जास्त फ्लक्स दुसऱ्या कॉइलला मिळाला तर कपलिंग हे टाईट असतं. आणि 100% फ्लक्स जर दुसऱ्या कॉइलला मिळाला तर ते त्या दोन कॉइल ह्या परफेक्टली कपल्ड असतील असं म्हटलं जातं. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर प्रिन्सिपल. व्हेन एव्हर मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द कॉइल चेंजेस अँड EMF इंड्यूस इन द नेबरिंग कॉइल. व्हेन एव्हर मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ अ कॉइल चेंजेस म्हणजे एखाद्या कॉइलशी लिंक असणारा फ्लक्स जर बदलला तर या बदललेल्या फ्लक्समुळे शेजारच्या कॉइलमध्ये EMF इंड्यूस होतो. अँड EMF इंड्युसेस इन द नेबरिंग कॉइल. हे आहे ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल. मीन्स ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. हे आपल्याला माहिती आहे. ट्रान्सफॉर्मर. अ ट्रान्सफॉर्मर इन विच नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी आर लार्जर दॅन नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी इज कॉल्ड स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. एक तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. सो NS greater than NP. Or second definition,
A transformer whose output voltage is greater than input voltage is called step up transformer. Means ES greater than EP. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, a transformer whose output current is less than input current is called step up transformer. त्या प्रकारे पण तुम्हाला म्हणता येतं. Similarly, step down transformer. A transformer in which number of turns of secondary is less than primary is called step down transformer. So NS less than NP. Or another definition for step down transformer, a transformer whose output voltage is less than input voltage is called step down transformer. Means ES less than EP. ES म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज आणि EP म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज. Or you can write it as like this, a transformer whose output current is greater than input current is called step down transformer. Formulae you should remember for transformer. The first one is equation of transformer is ES upon EP is equal to NS upon NP. So voltage across secondary upon voltage across primary is equal to number of turns of secondary upon number of turns of primary. Turn ratio of transformer is NS upon NP, means number of turns of secondary upon number of turns of primary. Ratio लक्षात ठेवा, NP upon NS नाही, NS upon NP. Relation between N म्हणजे number of turns, EMF across the primary secondary, I means current through primary secondary for transformer. ट्रान्सफॉर्मर मध्ये या तिघांमध्ये काय रिलेशन असतं, तर ES upon EP म्हणजे व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी अपॉन व्होल्टेज अक्रॉस प्रायमरी इज इक्वल टू NS upon NP, means number of turns of secondary upon number of turns of primary is equal to IP upon IS, means current through primary upon current through secondary. Then remember these two formulae also. Inductance in series. जर आपण इंडक्टर सिरीज मध्ये जोडलं तर टोटल इंडक्टन्स किती होईल, तर ते असतं L total is equal to L1 plus L2 plus L3 so on up to Ln. And if you connect inductances in parallel, then equivalent inductance is 1 upon L total is equal to 1 upon L1 plus 1 upon L2 plus and so on up to 1 upon Ln. म्हणजे जसा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, रेजिस्टन्स जर सिरीजमध्ये जोडलं तर टोटल रेजिस्टन्स वाढतं, त्याच प्रकारे इंडक्टन्स जर आपण सिरीजमध्ये जोडलं तर इंडक्टन्स वाढतं आणि रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये जोडलं तर रेजिस्टन्स कमी होतं. त्याच प्रकारे इंडक्टन्सेस जर आपण पॅरललमध्ये जोडलं तर इंडक्टन्स कमी होतं.